दादाश्री, खूप स्वागत आहे तुमचं या विशेष मुलाखतीमध्ये. गेल्या 4-5 वर्षातच आपल्याला समाजात म्हणा, जगात आणि आपल्या आजूबाजूला खूप बदल होताना दिसतात आहे. तुम्ही काय सांगाल? आपण काय सोडून द्यायचंय? काय घ्यायचंय? काय ठेवायचंय? फार छान. सर्वप्रथम नमस्ते. आपण आलात इथे आश्रमात आणि अ, आम्हाला एक संधी दिली तुमचं स्वागत करण्यासाठी. सर, संधी कसली? आम्हाला तुमच्याकडनं खरं तर जाणून घ्यायचंय, की आता पुढला प्रत्येकाचा म्हणजे वैयक्तिक, सामाजिक प्रवास कसा असायला हवा? बघा कसं आहे ना, एक विशेष म्हणजे खास आपण गोष्टी पाहतो जगात किंवा जीवनातच, की अनिश्चितता असते. ती काय होईल, कधी होईल, कसं होईल, ते कोणालाच माहीत नाहीये. लाईफ इज अनसर्टन आपण तसं पाहतो. मग जेव्हा ज्या काही गोष्टी घडत गेल्या जीवनामध्ये, त्यांना पाहता चांगल्या वाईट दोन्हीही. पण लोकांना भीती असते पुढे काय होईल? किती वाईट अजून होईल? चांगली गोष्ट व्हावी म्हणून अपेक्षा असते आपली. पण वाईट गोष्टी होण्याच्या भीती आपल्या आतमध्ये कुठेतरी असते, की असं होईल, तसं होईल, त्या गोष्टी होतील, अशा गोष्टी होतील. म्हणजे नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ना, आपण कसं पाहावं? तर आपण असं पाहावं, की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला कुठे-कुठे संधी मिळते चांगली गोष्ट करण्यासाठी. आपला दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा असतो, की मला ह्याच्यातून काय मिळतंय? चांगल्या गोष्टी किंवा मी काय शिकू शकतो? तर एक असं असतं, की एकाचं रडगाणं चालूच असतं, की बाबा हे सगळ्या वाईटच गोष्टी आहेत. काहीच कुठेच चांगलं होणार नाहीये. आणि एकाचं असं असतं, की बाबा मला काहीतरी चांगलं घडवायचं आहे. मला पुढे माझ्या जीवनाची वाटचाल करायची आहे. मग आपण त्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहत असतो, की मला ही गोष्ट आवडते किंवा कुठेही जरी म्हणजे पाऊस पडला तरी रडायचं किंवा जास्त ऊन आलं तरी सुद्धा रडायचं आहे. हा एक आपण एक एक दृष्टिकोन पाहतो लोकांचा आणि काही असे असतात, की बा पाऊस पडतो छत्री असावी. ती छत्रीचा उपयोग तुम्ही उन्हाळ्यात करता येतं. मग लक्ष कुठे ठेवणार तुम्ही? जास्त पावसाळ्यावरती ठेवणार, पाऊस पडतोय म्हणून, की जास्त त्या उन्हात मिळणाऱ्या तापावरती तुम्ही लक्ष देताय, की छत्रीवरती लक्ष देताय? की तुमच्याकडे मार्ग आहे, की मी कसं ह्याच्यातून निघावं? तर प्रत्येकाने असंच पाहावं, की येणाऱ्या काळामध्ये मी अजून काय-काय करू शकतो? म्हणजे पॉझिटिव्ह एक दृष्टिकोन आहे, सकारात्मक दृष्टिकोन आपण कसा वाढवता येतो? कसं त्याच्यासाठी काय करता येईल? ह्याच्यावरती विचार केला पाहिजे, की माझं जीवन मला चांगलं करायचं असेल, आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींवरती, आपल्या घटनांवरती कंट्रोल करता येत नाही, की ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच झाल्या पाहिजे. पण एक गोष्ट निश्चित, की आपण स्वतःवरती नियंत्रण करू शकतो. आपण स्वतःला एक दिशा देऊ शकतो. स्वतःची वाटचाल आंतरिक जगाची ती आपण करू शकतो, की माझं मन मी कसं ठेवू, किती स्ट्राँग ठेवू शकतो. त्याच्यावरती फोकस ठेवला आपण, तर छान गोष्टी तुम्हाला करता येतील. तुमची काही स्वप्न असतील, काही ठरवलं असेल, ते पूर्ण करायचं असेल, तर मनाला तयारी करा. असं तर आपण बोलतो म्हणजे शाळेत असताना सुद्धा आपल्याला बाई सांगायच्या मुलांना सगळ्यांना, की 10वी नंतर तुम्हाला कळेल जग कसं बाहेर आहे. मुलं ऐकतच नव्हती. म्हणजे सगळ्यांची मस्ती करणं किंवा काहीतरी थट्टा-मस्करी चालत असते. पण 10वीच्या नंतर मग बाहेर गेल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणजे आपल्याला असे असे जीवनामध्ये ना प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे तरी आपल्याला असे संदेश मिळत असतात सारखे, की येणारा काळ असा-असा आहे. तुम्हाला असं-असं करायला हवं. पण आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो. निष्काळजीपणा असू शकतो किंवा आपण एक सवयीचा भाग जेव्हा होईल तेव्हा पाहू. पण जेव्हा खरोखर परीक्षेचा काळ येतो किंवा वेळ येते, तेव्हा माणूस थोडासा तिकडे हलून जातो. मग तेव्हा कळत नाही, की मला काय करायचं नेमकं? म्हणून आता आपल्याला हे बघायचं आहे, की जे काही झालं असेल चांगल्या किंवा वाईट गोष्टी, पण येणाऱ्या काळासाठी एक वेगळी तयारी लागणार आहे. आम्ही त्याच दृष्टिकोनातून पाहतोय मैत्रीबोध परिवार, की 2025 पासून पुढे एक वेगळी तयारी प्रत्येकाला करायची आहे. आपल्या मनाला तयार करायचं. मनाची तयारी करायची आहे. मनाची तयारी कशासाठी? कारण की आता एक स्पर्धात्मक जग आहे आणि अडचणी असतीलच, चॅलेंजेस किंवा आव्हान समोर असतीलच. मग हे करत असताना 2000 चा काळ आपण पाहू, 2000, 2005 किंवा 2010 त्यावेळेस तुम्ही पाहिलेलं जग आणि आता जे जग तुम्ही पाहत आहात, किती त्याच्यात अंतर आहे. हे तसंच नाहीये. ज्याप्रमाणे तुम्ही त्या काळात विचार करत होता, त्याचप्रमाणे तुम्हाला आज विचार करायचा नाहीये. आजचं जग हे फार फास्ट आहे. खूपच पटापट गोष्टी बदलत आहे. खास करून टेक्नॉलॉजीमुळे गोष्टी पटकन बदलतात. आपली मतं लोकं मांडत आहेत आणि पटकन त्याचा बदलही दिसत आहे बाहेर जगामध्ये. पण ज्या प्रकारे क्रायसिस चालू आहे संपूर्ण जगातच आणि भारतातही अचानक खूप काही गोष्टी असं दिसून येतंय, की
अ, अचानकच तीव्र झालेला आहे किंवा आता लोकं जास्त व्होकल झाली आहेत, आपली मतं मांडण्यासाठी. आणि ह्या गोष्टी होत असताना एक सामान्य व्यक्ती म्हणून तुमचं जीवन कसं असावं? की मला हे आजूबाजूच्या जगामध्ये मला राहायचं आहे आणि माझं स्वप्नही पूर्ण करायचं आहे. मग तिथे कुठेतरी काळ जो आहे कठीण होऊ शकतो. मग त्यावेळेस तुम्हाला तुमची तयारी करायची आहे, की मी माझ्या मनाला मी कशी एक योग्य दिशा दाखवू, कसं स्थिर ठेवू, कसं सक्षम करू, ह्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे.